नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी अपडेट देणार आहे। ते अपडेट म्हणजे आपला लाडका देव द्वादशी हिंदकेसरी बकासूर नक्की आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार। कारण सर्वांना इच्छा असते की बकासूर आपला लवकरच मैदानात पळताना दिसावा। तब्बल 12 ते 13 दिवसानंतर आपला बकासूर आज आपल्याला पळताना दिसला होता आणि बकासूरची गटालाच हार झाली। परंतु भावनो असो, आपला बकासूर आज आपल्याला देव पळताना दिसाला यातच समाधान आहे। गट क्रमांक 9 मध्ये आपला बकासूर पळताना दिसाला आणि गट क्रमांक 9 मध्ये बकासूरची गाडी 2 नंबरला उतरली आणि बकासूरची हार झाली। तर या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूर नक्की फिक्स कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आणि बकासूरचा पायऱ्याबाबत देखील आपण अपडेट देणार आहोत। तर भावांनो, वळूया महत्वाच्या विषयाकडे। कारण सर्वांनाच इच्छा असतोय की बकासूर पुढील आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार। तर भावांनो, आपला लाडका देव द्वादशी हिंदकेसरी बकासूर आता आपल्याला पळताना दिसणार आहे मौजे चोराडे येथे। आणि भावांनो, मौजे चोराडे म्हणजेच चोराडीची जी पाठी आहे ती बकासूरसाठी लकी पाठी आहे। बकासूरची सलग 5 मैदानात हार झाली होती। त्यानंतर चोराडेला बकासूर आणि पाखऱ्या ही घडचा साज पळाला होता आणि तिथे बकासूरने गुलाल केला होता। तर भावांनो, जेव्हा जेव्हा बकासूर चोराडीच्या पाठीवर पळालेला आहे तेव्हा तेव्हा नक्कीच गुलालासाठी पात्र झालेला आहे। तर नक्कीच आपला बकासूर आपल्याला 30 तारखेला गुलालातच दिसेल आणि 30 तारखेला मौजे चोराडेला आपल्याला विना प्रवेश फीचं जे मैदान संपन्न होणार आहे त्या मैदानामध्ये आपला लाडका देव द्वादशी हिंदकेसरी बकासूर 100% पळताना दिसणार आहे। आणि भावांनो, राहिला विषय पायऱ्याचा। तुम्हाला माहितीच आता 7वा आणि तर 8वा बकासूरचा जे मैदान आहे ते हार होत आहे। तर भावांनो, इतका हार होते बकासूरची, आता बकासूर आपल्याला टॉप पायऱ्यातच पळताना दिसणार आहे। तर नक्कीच कोणासोबत पळताना दिसणार। तर मला मिळालेल्या माहितीनुसार या 3 नंदीपैकी एक नंदीसोबत आपला लाडका देव द्वादशी हिंदकेसरी बकासूर पळताना दिसणार आहे। प्रथम नंदी म्हणजे एवन जोडी घोट सर्जा आणि बकासूर। भावांनो, घोट सर्जा आणि बकासूर ही देखील जोडी चांगलीच पळते, तुफान पळणारी जोडी आहे। ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकतो। दुसरी जोडी म्हणजे ज्या मैदानात मध्ये पळाली होती तिथे 1 नंबर केलेला अशी जोडी म्हणजे चिक्या आणि बकासूर। तर ही देखील जोडी आपल्याला एखादी पळताना दिसू शकतो। आणि तिसरा आणि टॉपचा नंदी म्हणजे तो म्हणजे चिमण्या। तर भावांनो, चिमण्या आणि बकासूर ही देखील जोडी आपल्याला पळताना दिसू शकतो। म्हणजेच चिक्या, घोट सर्जा आणि चिमण्या या 3 पैकी एक नंदी सोबत आपल्या बकासूरचा पायरा असण्याची जास्त शक्यता आहे। कारण आता सतत हार होत आहे, त्यामुळे या बकासूरचा नियोजन आता टॉपचा करायचा आहे आणि नक्कीच बकासूर गुलालामध्ये राहताना दिसेल। धन्यवाद भावांनो।